आता हे बघा, जेव्हा आपण आहे ना फास्ट मेकअप करत असतो ना त्यावेळेस घाई असते आणि घाईमध्ये ना तुम्हाला ते लिक्विड लायनर वगैरे येतात, ते कसे कुठेतरी चुकणार, कुठेतरी छोटे होणार, कुठं बाहेर जाणार. त्यापेक्षा बेस्ट उपाय एक साधी काजळ पेन्सिल घ्या आणि स्मज लायनर करा, जेणेकरून तुमचा लुकही सुंदर दिसेल. आणि आता स्मज लायनर आहे ना कसे थोडेसे ट्रेंडिंगला आहेत आणि छान इफेक्ट देतात तुमच्या आईजला. म्हणून टेन्शन घेऊ नका, लिक्विड लायनर पेक्षा ना सरळ असे पेन्सिल घ्या आणि स्मज लायनर करा. आणि ते कसं करायचं मी सांगते आता. काजळ पेन्सिल आहे ना तुमची जी आय लिडला अशी लावा जिथं तुमचे लॅश स्टार्ट होतात. ओके, आपण काय केलंय, काजळ पेन्सिल आय लिडला लावली आहे आणि असं छोटासा ब्रश येतो. आता सगळ्यांकडेच हे ब्रश अवेलेबल असतात, असा छोटासा असतो. हे असं थोडस इकडे पकडायचंय आणि छान फक्त काय करायचंय, ब्रश त्याच्यावरून असं स्मज करायचंय. म्हणजे ना ते ब्लेंड करायचंय आपल्याला. नंतर दुसरा ब्रश घ्यायचा आहे आणि जे स्मज केलंय ना आपण त्याला परत तिथल्या तिथं ब्लेंड करायचं, वरती इकडे नाही न्यायचंय, नाही तर तुम्ही असं सगळं राऊंड राऊंड फिरवता आणि सगळं ब्लॅक होणार. तसं करायचं नाही, इथे एक इफेक्ट क्रिएट करायचा आपल्याला, त्यासाठी तिथल्या तिथंच त्याला ब्लेंड करायचंय. हा ह्याच्यापेक्षा थोडासा मोठा ब्रश आहे, ह्याच्यापेक्षा छोटासा. आपण पहिले जो इथे लीडला जो रंग लावला होता ना ब्रशने, तो ब्रश आहे हा. मी हे 3 ब्रश वापरते. हा फ्लफी ब्रश आहे, हा थोडासा ब्रॉड आहे, हा ह्याच्यापेक्षा छोटू आहे. म्हणजे आता ह्याचे ब्रिसल्स ह्याच्यापेक्षा कसे छोटे आहेत आणि हा पण त्याच्यापेक्षाही छोटू ब्रश आहे. याला पेन्सिल ब्रश बोलतो आपण. हा तुम्हाला कधी यूज करायचा आहे, जेव्हा स्मज करायचंय तुम्हाला, वॉटर लाईन झालं किंवा वरची लॅश लाईन झालं, त्याला स्मज करण्यासाठी आपण हा ब्रश वापरतो. त्याच्यानंतर हा पण थोडासा मीडियम ब्रश आहे आणि हा कसा आहे, सगळ्यात मोठा ब्रश आहे. याला ब्लेंडिंग ब्रश म्हणतात, ह्याला पण ब्लेंडिंग ब्रश म्हणतात, पण हा तुमच्या क्रीज लाईनच्या खाली यूज होतो आणि हा कुठे यूज होतो, तुमच्या लीड लाईनला किंवा खाली. हे 3च ब्रश आज मी यूज केलेत आणि हे सगळ्यात बेस्ट ब्रश आहेत जे कुठल्याही आय मेकअप साठी यूज होतात. एकदा ना हे सगळं क्लीन करून घेते मी. बघा एक छान असं डेप तयार होते आय मेकअपला. माझा हा डोळा तुम्हाला थोडासा भारी वाटत असेल या डोळ्यापेक्षा, हे की नाही. आता मग ह्या डोळ्यासारखाच हा डोळा तुम्हाला करून घ्यायचा आहे. काय केलेलं मी परत बघा, समजलं नसेल तर. आधी काय करायचंय तुम्हाला, पेन्सिल घेतली मी, ही काजळ पेन्सिल आहे. ही तुम्हाला फक्त तुमच्या आयलिडला लावून घ्यायची. थोडंसं अस्ताव्यस्त दिसतं, काही प्रॉब्लेम नाही, म्हणूनच आपल्याला आय मेकअप करायचा आहे, फास्ट होतो आणि जास्त याला कष्ट लागत नाहीत. लावल्यानंतर फक्त काय करायचंय, छान असं तिथल्या तिथं स्मज करायचंय याला. छान स्मज करून घ्यायचंय. ओके, आता हे स्मज झाल्यानंतर थोडंसं अस्ताव्यस्त दिसतं ना वरती, ते तुम्हाला ह्या 2nd नंबरचा जो फ्लफी ब्रश आहे ना त्याने तिथल्या तिथंच ब्लेंड करायचं. हा, वरती न्यायचं नाहीये, परत तिथल्या तिथे ब्लेंड करा. म्हणजे एक आहे ना छान हाफ स्मोकी इफेक्ट क्रिएट होतो तिथे, क्लास वाटतं काहीतरी सुंदर. आणि हा आय मेकअप आहे ना, हा कुठल्याही आउटफिटवर सुंदर दिसतो. तुम्ही साडी घाला, तुम्ही ड्रेस घाला, फक्त जीन्सवर नाही छान वाटणार. कुठल्याही इंडियन आउटफिटवर हा आय मेकअप सुंदर दिसतो, कुठल्याही. फक्त जास्त जर छोटे डोळे असतील ना तर स्मज इतकं करू नका, असं फक्त एक लाईन क्रिएट करा. आणि हा जो फ्लफी ब्रश आहे ना मोठा, त्याने परत फक्त वरती, इथं नाही आणायचा ब्रश. हा काय करायचंय तुम्हाला, फक्त वरती यूज करायचा आहे. ओके, हा झाला तुमचा आय मेकअप. हा मी थोडं डिटेल सांगितलंय ना, त्याच्यामुळे थोडासा वेळ लागलाय. पण जेव्हा एक आपण स्वतःच करतो त्यावेळेस अगदी म्हणजे किती
2 ते 3 मिनिट, 2च मिनिटात हा मेकअप होतो. मी आता तुम्हाला डिटेल सांगते ना, त्याच्यामुळे थोडासा वेळ लागलाय.